जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 21/5/2025 रोजी विश्रांतवाडी सुमेध बुद्ध विहारात बौद्ध वंदना संपल्यानंतर दोन सामाजिक कार्यकर्ते गणपतदादा कदम व नंदकिशोर गोतारणे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी गणपतदादा कदम व नंदकिशोर गोतारणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि. आमचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व सभासद लोकांनी होते. आज आपण आजच्याही निमित्तानं या ठिकाणी थोडासा कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आपले मंडळाचे आजी अध्यक्ष आमचे धर्मबंधू गणपतदादा कदम यांचा 51वा वाढदिवस आपण या ठिकाणी मंडळाच्या वतीने साजरा करतोय. तसेच दुसरे आमचे धर्मबंधू आणि ज्येष्ठ नेते किशोर गोतारणे यांचा देखील 66वा वाढदिवस मंडळाच्या वतीने आपण साजरा करतोय. तेव्हा आता हा कार्यक्रम वेगळा असल्यामुळं मी अध्यक्षपद निवडतोय. मंडळाचे पदक्षेत्राध्यक्ष राजू वेगळे यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. आपल्याला आमचे मंडळाचे सल्लागार आमचे सहकारी मित्र ज्ञानेश्वर चव्हाण आता त्यांनी आदेश सूचना आली त्यांना सर्वांच्या वतीने अजून मोजून दिले. सर्व महापुरुषांना केवळ अभिवादन. सर्वांना जय भीम. आपल्या विहारामध्ये सर्वात सिनियर दादा गणपतदादा कदम यांचा आपण विहाराच्या माध्यमातून त्यांचा सत्कार घेत आहे. त्यांचा 91वा वाढदिवस आपल्या विहार सत्कार करून त्यांचा साजरा करत आहे. तसेच विहाराचे ज्येष्ठ सभासद आदरणीय नंदकिशोर गोतारणे यांचा 66वा वाढदिवस आहे. तो 66वा वाढदिवसानिमित्त आपण बुद्ध सेवक मंडळाच्या वतीने त्यांचा एक सत्कार घेत आहे. तर त्याच्या आधी थोडीशी मी काही सूचनांच्या वाचून दाखवतो मी आणि त्याचा आपण सत्कार घेतो. ज्यांनी आपला अधिकार आहे संतोष दगडू वेगळे त्यांनी अर्ज दिलेला आहे. त्यांच्या मातोश्री म्हणजे सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. खूप प्रज्वलित होत आहे. भगवान गौतम बुद्धांचा जय हो.
भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा दोन्ही आपले ज्येष्ठ नेते सर्वप्रथम गणपतराव कदम यांचा 91वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दादांचं स्वागत करते. त्यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर आमचे दुसरे सहकारी मंडळाचे जे सभासद किशोरजी गोताणे यांचा देखील सत्कार मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करतील. गणपतराव कदम यांचा 91वा वाढदिवस तसेच किशोर गोताणे यांचा 66वा वाढदिवस त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंडळाचे सभासद आपल्या शुभेच्छेसाठी वेगळे आणि 2 मिनिटं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो. महाकारुणिक तथागत भगवानद्वारे वंदनाला येत असताना हातामध्ये मेणबत्ती अगरबत्तीचा एक थोडा सतत घेऊन येतात ते. त्यांना तेवढी श्रद्धा आहे. आणि एक दिवशी दादा जिना उतरत होते. मी त्यांना हात देत होतो, दादा हात धरा. दादा बोलले ना मी येतो खाली. म्हणजे आत्मविश्वास त्यांचा आणखी पण किती मजबूत आहे बघा. कारण वय झाल्यानंतर माणसाचं आपोआप मन आहे ना कमजोर होतं. पण त्यांना आजही तेवढा आत्मविश्वास आहे की मी तेवढं चालू शकतो, एवढी त्यांच्यात हे. आणि गोताणे साहेबांबद्दल बोलायचं, मी सकाळचं कामाला जात असताना भीमक्रांतीच्या चौकात शरद हॉटेलपाशी त्यांचे मित्र त्यांची वाट बघत असायचे. तुम्ही त्या मित्रांना बोलत जाऊ चला चहा घेऊ. नाही गोताणे साहेब येते, त्या आल्यानंतर आम्ही घेऊ. मग मला असं वाटतं की त्या व्यक्तीमध्ये किती पॉवर आहे. म्हणजे एखादा व्यक्ती कुणाची वाट बघतो याचा अर्थ समजून जातो की त्या व्यक्तीमध्ये काहीतरी पॉवर आहे. आणि वाढदिवसाच्या दोघांनाही हार्दिक शुभेच्छा. मंडळाचे सल्लागार ज्ञानेश्वर सावंत यांनी शुभेच्छा द्याव्यात. भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार धर्मजी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व उपस्थित बंधूंनो, आज आपण मंडळाच्या वतीनं आपले 2 ज्येष्ठ सहकारी यांचा वाढदिवस कार्यक्रम आयोजित केलेले आहे. दादांचा वाढदिवस स्वतःमध्ये घेतला आणि अध्यक्षांनी माझ्या कानावरती 1-2 दिवस आधीच टाकलं होतं की आपण तुमचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आपण घरावरही कार्यक्रम घेऊया. अध्यक्षांना सांगितलं मला दादाशी बोलूया आणि मगच आपण कार्यक्रमाला डिक्लेअर करूया. आणि परवा 16 तारखेला चौकात कार्यक्रम झाला. 25 भोजन आघाडीच्या वतीनं त्याच वेळेस मग आम्ही डिक्लेअर केलं की दादाशी आपण वेळा दिलेला कार्यक्रम घेऊया आणि तुम्ही यावं
अशी आमची मंडळाची कार्यकारिणीची अपेक्षा आहे आणि त्यांनी होकार दिला त्या पद्धतीने आपण कार्यक्रमाला गेलो आहोत. सहकारी मित्रांनो, दादांचे योगदान मंडळाचे भरपूर आहे. मला वाटतं रिटायर झाले त्यावेळेस नंतर दादा 97-98 बाहेर आलेले आणि तेव्हापासून आज 25-26 वर्ष झाली मंडळाला योगदान आहे याची जाणीव आहे आम्हाला. साली काही विशेष कारणास्तव मंडळाच्या निवडणुकीतून आमचे मतभेद झाले होते आणि त्यावेळेसपासून आम्ही जवळजवळ मला वाटतं 13-14 वर्षांनी जुळवत होतो आणि 2014ला दादा परत आम्ही दोघं एकत्र आलो आणि अतिशय जवळ आलो. ते कशासाठी की एक धर्माचं काम चालावं, आंबेडकरी मुवमेंट त्या भागातून चालली आणि म्हणून त्यांनी देखील दोन पावलं आपण मागे येऊ आणि हा धर्माचा गाडा चालवू ही तत्परी यांच्या शब्दाला मंजुरी दिली. दादा तुमची आमची मोठी बंधू आहात. घरातला एखादा आपला मोठा माणूस आपण पाहतोय ही महाराष्ट्राची परंपरा आहे. एकदा मोठा घरातला माणूस मोठा माणूस मग तो कसलाही निर्णय जरी घेतला तरी घरातले लोक विसरत नाही. डेमोक्रेसीची पद्धत नाही. जे काही केलं असेल ते चांगलं असतं असा एक त्याचा नियम आणि म्हणून आम्ही कुठल्याही बाबतीत न चर्चा करतो. आपले मोठे होते आपल्याकडं आपल्या धर्माच्या कामासाठी प्रयत्न करतायत आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि मग 2014 पासून आम्ही 11-12 वर्ष झाली आमचा सतत फोन असतो. आंबेडकरी चळवळीचे खरे कार्यकर्ते मंडळाला त्यांचे योगदान आहे भरपूर. कुठलीही जबाबदारी टाका किशोर होताना काय म्हणणार नाही. संघाची जबाबदारी असू द्या, पक्षाची जबाबदारी असू द्या किंवा अन्य कुठली जबाबदारी असू द्या, आम्ही सांगितलं बजाने तुम्हाला या ठिकाणी नेमणूक केलेली की तुम्ही पार पाडली पाहिजे. बाकी कुठेही कारण सांगायचं नाही, ते काम झालं पाहिजे आणि ती जबाबदारी घेणं आणि ते काम पार पाडणं अतिशय अवघड असतं. परंतु आम्हाला सहकारी जिथे त्या कामाला लागणार आणि ते काम यशस्वी करून दाखवणार परत आम्हाला त्या कामाला रेकॉर्ड देणार की आपण काम व्यवस्थित आहे काही कारण ही जबाबदारी ही आपली सर्वांची. संघ चालला पाहिजे, संघ टिकला पाहिजे, आंबेडकरी चळवळ टिकली पाहिजे, ही सगळी जबाबदारी आपली आणि म्हणून हा जो सरकार समारंभ आणि सण आव्हान आहे म्हणून कार्यकर्त्याची म्हणून नाही वाटत कार्यकर्त्याला बळ केलं त्याच्यातून हा उद्देश असतो. आणि तेव्हा मी आधी आपला वेळ न घेता या आमच्या दोन्ही बांधवांना ज्येष्ठ बंधू आणि माझे सहकारी किशोर गोदाणे यांना मी पुढील आयुष्यात सुख आणि समृद्धी लाभावी अशी मी भगवंतासाठी प्रार्थना करतो आणि त्यांना लाख लाख मंगलमय अशी शुभकामना देतो आणि आपले जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपल्या विभागामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे दादांचा आपण 91वा वाढदिवस वेगळा साजरा करतोय. तर दादांना विनंती करतो की दादा तुम्ही थोडं तुमच्या मनोगत व्यक्त करा, तुमचा प्रवास सांगावा अशी तुम्हाला विनंती करतो. ठीक आहे आदरणीय किशोर नंदकिशोर गोदाणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करते. या जगाला मुक्त करण्याचा बाबांना या देशाला समाजाला
मुख्य प्रवाहात आणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुमेध बुद्ध विहाराचे अध्यक्ष आदरणीय राजेश दुबे यांची कार्यकर्ते आज सल्लागार ज्ञानेश्वर चव्हाण सगळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आले. आज संघाच्या वतीने आमचा दोघांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्याचं मंडळाने जे आयोजन केलं त्याबद्दल मंडळाला आभार, धन्यवाद. मी त्या दिवशी आपले आधारस्तंभ लढा केला त्यांच्या वाढदिवसाला हजर होऊ शकलो नाही त्याबद्दल व्यक्त करतो. दादावर बरीचशी माहिती वृत्ती बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सांगितली, परंतु मला संधी न मिळणार संधी मिळाली आणि मी दादाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो. दादांचं कुटुंब आपल्या भाषेमध्ये 45 सर्वात मोठं कुटुंब, 5 भाऊ बहिणी, एवढा मोठा परिवार. या भागामध्ये एवढ्या भागामध्ये त्यावेळेस राजपूरचा धंदा कोणाचाच नव्हता. स्पीकर म्हटलं की कदम बंधू आणि कदम बंधू म्हटले दादा समोर यायची. कुठली जयंती असू द्या, फंक्शन असू द्या, काही असू द्या, आम्हाला दादाचं जावं लागायचं. दादाचं घरी कमाल होतं माझ्या माहितीप्रमाणे आणि त्याच्यामुळं सर्व भावांचा, सर्व बहिणींचा आणि नागपूरचा सुद्धा चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे. दादा PWD मध्ये वरिष्ठ इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला असायचे, परंतु सेंटर बिल्डिंग असो, झेडपी असू, ससून असू, याचे सर्व कनेक्शन हे आमच्या इथं बघून या ठिकाणी असायचे. ज्यावेळेस काही गडबड व्हायची त्यावेळेस दादा आणि दादाची टीम त्या ठिकाणी यायची. ते वरचाळीला राहत असलो, परंतु माझं अख्खं आयुष्य खालचाळीला म्हणजे या विहारासंबंधी गेलेलं आहे. जुन्या विहारापासून तर जुनं नवीन विहार बांधण्यापासून आणि ते विहार तोडण्यापासून हे नवीन विहार होईपर्यंत मी या संघाचा, या मंडळाचा, या सभासदांचा, सगळ्यांचा एक जॉईंट फॅमिलीसारखा मेंबर आहे. या आतापर्यंतच्या काळामध्ये 4 अध्यक्ष झाले. काल होते विषयदादा, भवार मामा, डी शिंदे आणि आत्ता सगळ्यात जास्त वय असलेले 100ला फक्त 9 क्रम असलेले आपल्यासमोर जी कदम अर्थात हा गणपतदादा कदम आपल्यासमोर उभे आहे. हे फार कौतुकाची आणि भाग्याची गोष्ट आहे. अखंडपणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये इतकी संकटे आली, विहाराला कुणाची साथ होती नव्हती हे मला माहिती आहे, परंतु दादानी ते परतून लावलेले आहे. समर्थपणे संघ चाललेला आहे, मंडळ चाललेलं आहे, योग्य दिशा दिल्याचे आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे होते, पुढेही राहणार आहोत. दादाला मी माझ्या वतीने पुढील 9 वर्ष पूर्ण आहोत, त्यांनी 25 पूर्ण करावं असं मला सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने वाटतंय. हे संघाला एक मार्गदर्शक म्हणून आजही उपयोगी आहे. अनेक कामामध्ये त्यांचा जिथे जिथे उपयोग होईल माझ्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिली, अध्यक्षांचे आभार मानतो. इथं टाकतो. जय भीम, जय भारत. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष राजेश टेंगे, त्याचप्रमाणे मंडळाचे ज्येष्ठ सभासद आणि राजकारणाचे चतुर हुशार असे ज्ञानेश्वर चव्हाण, तसेच उपाध्यक्ष मुकेश चव्हाण आणि सर्व उपस्थित माझ्या वाढदिवसानिमित्त मी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती दिली आहे. या ठिकाणी मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वागत आणि सत्कार ही माहिती तुम्हाला मी देणार आहे. मैदानात महापौर सरेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्वागताचे कार्यक्रम करण्यात आला होता. सुरुवातीला मंगलकरण झाल्यानंतर लढाचे लांब जड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वस्त्र भेट दिली. त्यानंतर पांढरपेठेच्या पुस्तकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार प्रदान केले. सेवा छत्रपती डॉक्टर N.S. धर्म यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन सुंदर सुवर्ण भेट दिली. सारनाथच्या जवळपास असलेला समुदाय प्रचंड प्रमाणात गरीब उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सभा महाबोधी बुद्ध विहाराच्या आवारात धन्यस्तूप त्या सावळीत भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी पंचवटी विष्णूंना पहिला उपदेश केला. धम्मचक्र प्रवर्तन केले. त्या जागी सम्राट अशोक याने एक स्तूप उभा केलं. त्या स्तूपात धम्मस्तूप असे नाव आहे. तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण हवे क्रांतिकारक योगायोग आहे. डॉक्टर बाबासाहेब यांच्या संबंधी 4 शब्द सांगावे तेव्हा भिक्षू धर्मरक्षित म्हणाले. बौद्ध देशामध्ये अशी एक श्रमणे समृद्ध प्रचलित आहे ती बुद्धाच्या महानिवरण असून 2500 वर्ष या भारत देशात बौद्ध धर्माचे पूर्ण स्थान घडलेले आहे. हे कार्य जो बोधिसत्व कधीच नेले आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने आमच्यामध्ये उपस्थित. या कारणामध्ये 25 शतकाच्या मागे फार भिक्षून समोर आजचा साडेकाळ एका वेगळे धन्य सुखाच्या जागी भगवान बुद्धांनी म्हणून ते प्रफुल्लित केले. त्या